तर ना आम्ही आता चाललो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. काल गेलो होतो आम्ही नाही का फोटो काढायला गार्डनमध्ये, आणि तिथं महादेवाचं मंदिर पण आहे त्या गार्डनमध्ये. पण आम्ही ना तिथं मंदिरामध्ये पायच नव्हतं पडलं. मग त्याच्यामुळं रात्रीचं मला ना स्वप्न पडलं होतं नाही का. माझ्या स्वप्नामध्ये नाही का असं साप दिसत होता हिरवा हिरवा, आणि ते स्वप्न मला 3:30ला पडलं होतं. आणि नंतर मला ना 1 तास 2 तास म्हणजे झोपच येत नव्हती, सारखं तेच आठवायचं नाही का. माझ्या डोळ्यासमोर सारखं तेच येत होतं. मग म्हटलं आज जाऊन त्याच्या मंदिरामध्ये जाते आणि पाया तरी पडून येते. मम्मी बोलली मंदिरामध्ये जाऊन पाया पडून ये, म्हणून मी आणि माझी बहीण चाललोय. बघा ह्या गार्डनचं नाव काय, नानी पार्क. आणि इथं ना आठवडे बाजार पण भरतो. आणि आज शनिवार होता नाही का, तर आज इथं ना आठवडे बाजार पण भरलेले आहे बघा. म्हणजे असं नाही का तुम्हाला नाही भरून गेलेला होता म्हणजे. आणि इथं दिसतंय ना असं घाणबीण खाली बघ ना. आणि इथं ते मंदिर आहे बघा हे महादेवाचं. आणि आम्ही इथं येऊन गेलो पण मंदिरामध्ये गेलो नव्हतो. आम्ही इतक्या जवळ आलो होतो काल आणि पाय नाही पडलो मंदिरामध्ये, म्हणून म्हटलं आज नाही का यावं आणि मंदिरामध्ये पाय पडून जावं. आणि असं स्वप्न मला का पडलं होतं तुम्ही पण नक्की सांगा मला, असं का होऊ शकतो. तर आता मी मंदिरामध्ये जाते आणि पाय पडतो. नंदी आतमध्ये बघा दर्शन घेतात ते 2 आज्या वाटतं. काहीच बघा आम्ही दर्शन वगैरे घेतले, पण इथं लाईट नाही ना त्याच्यामुळे अंधारी मी नाही का. आता मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि आता गार्डनमध्ये ना फेरे मारते, कारण की खूप छान आहे. असं भारी वाटतं एकदम मस्त एकदम. आणि मन खूप म्हणजे मनाला तर शांती भेटल्यासारखं वाटतं नाही का, मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन आले तर. पण असं का स्वप्न पडलं असं नसं मला काही समजतच नाही आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असं नाही त्यातलं काही तर मला नक्की सांगा. हेच बघा ना कसलं छान वाटतंय, मस्त झाडं असे झाडं असले ना मला आवडतं. व्हिडिओ लई छान होईल. आणि इकडं ना कसलं तरी बांधकाम चालू. आम्ही दोघी बहिणी आलो होतो मंदिरामध्ये ना दर्शन घ्यायला. तिला म्हटलं चला माझ्यासोबत. आणि तुम्हाला एक सांगू का, मी आज अशी फोनवर ब्लॉग बनवत होते ना, तर 2 छोटी मुलं होती. ती मुलं ना म्हणजे असं नाही का, मी तिकडून त्यांना माहिती मी व्हिडिओ बनवते, ती मुद्दामूनच नाही का मोठ्या ओरडत होते नाही का, असं आवाज काढत होते वेगवेगळं. अरे डेंजर मुलं असतात. आता आम्ही ना गार्डनमध्ये फिरलो वगैरे, दर्शन वगैरे पण घेतलं आणि आता घरी चाललो आहे. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका न्यू व्लॉगमध्ये. बाय बाय.